हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्याशी थोड्या वेगळ्या विषयावर चर्चा करायला आली आहे. वेगळा विषय म्हणजे असा की आपल्या रुटीन लाईफमध्ये जे काही आपलं रुटीन आहे, जे काही आपण जगत असतो, जे काही आपण करिअर म्हणून आपल्यासाठी निवडतो, हे सगळं करत असताना आपल्याला खूप चॅलेंजेस फेस करावे लागत असतात. ऑब्वियसली सम चॅलेंजेस आर नॅचरल, पण काही चॅलेंजेस असे असतात ज्यावरून आपल्याला वाटतं की मी खूप प्रयत्न करते आहे किंवा करतो आहे, पण माझं एखादं काम होतच नाही आहे, किंवा मी खूप एफर्ट्स दिले एखाद्या ठिकाणी, मी खूप एक्झामसाठी खूप दिवसांपासून ट्राय करतो आहे, मी जॉबसाठी खूप दिवसांपासून ट्राय करतो आहे, किंवा वॉट एव्हर जेही काही करिअर असेल त्यामध्ये आपण खूप प्रयत्न करत असतो. आपल्या रुटीन लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा स्ट्रगल्स येत असतात. तर विषय असा आहे की हे जे स्ट्रगल आपण फेस करतो हे खरंच नॅचरल आहेत का, की यामागे काही शास्त्रीय कारण असू शकतं. शास्त्रीय मी यासाठी म्हणते आहे की जसं की ॲस्ट्रॉलॉजिकली काही प्रॉब्लेम आहे का, आपण आपलं पास्ट लाईफ कॅरी करत आलेलं असतो, तर आपल्या पास्ट लाईफचं काही बर्डन आहे का जे आपण कॅरी करतो आहे, आणि त्यामुळे आपलं कुठलं काम होत नाही आहे का, किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यश मिळत नाही आहे का. हे मी यासाठी बोलते आहे मित्रांनो, कारण माझ्या आयुष्यातही खूप सारे स्ट्रगल मी फेस करते आहे, अजूनही करते आहे. पण हे काय आहे, कशामुळे होतं आहे, हे कुठे ना कुठे आपल्या कर्माशी, आपल्या पास्ट लाईफशी आणि ॲस्ट्रॉलॉजी जो चार्ट आपण बर्थ चार्ट जो आपला असतो, जो आपण घेऊन आलेलो असतो, त्यावर डिपेंड असतं. वेदर यू बिलीव्ह ऑर नॉट, त्यावर बरंच काही डिपेंड असतं. मीही या सगळ्या गोष्टींना मानत नव्हते, पण कोइन्सिडेंटली काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात आणि त्या तुम्हाला काही चांगलं गायडन्स किंवा प्रॉपर वे दाखवतात. तशाच माझ्या एक मैत्रीण आहेत, सुचिता जिरवणकर. त्या मला एका ठिकाणी भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आपण तुझं पास्ट लाईफ बघूया आणि तुझं बर्थ चार्ट आपण बघूया. मी त्यांच्याकडे कन्सल्ट केल्यानंतर मला कळालं की आपण कुठेच कमी पडत नाही आहोत. आपण फिजिकली आपण मेहनत करतो आहे, आपण स्मार्टली काम करतो आहे, आपण सगळे एफर्ट्स टाकतो आहे, पण कुठे ना कुठे का अजूनही आपल्याला यश येत नाही आहे, तर त्याचं कारण कुठे ना कुठे ॲस्ट्रॉलॉजीशी तुमच्या रिलेटेड असतं. तर मी त्यांना त्यांच्याकडे कन्सल्ट केल्यानंतर मला खूप फरक पडला. ज्या काही रेमेडीज त्यांनी दिल्या, जे काही रिझन्स त्यांनी मला दिले, त्यांच्या रेमेडीज मी फॉलो केल्या. मला खूप छान त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना की ज्यांना कुणाला असे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रगल्स असतील, त्यांनी प्लीज सुचिताताईंना एकदा कन्सल्ट करा. थँक्यू.